नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी शेकडेवारीवरील नंतरचा प्रकार। या व्हिडिओमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आपण काही शेकडेवारीचे प्रकार बघितले। या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण शेकडेवारीवरील नंतरचा प्रकार बघणार आहोत। मित्रांनो, ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर चला बघूया आपला पहिला प्रश्न। आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे की रघुला एका परीक्षेत 35% गुण मिळाल्याने तो 15 गुणांनी नापास झाला। ठीक आहे, रघु नावाचा एक व्यक्ती आहे, त्या रघु नावाच्या व्यक्तीला 35% मिळाल्याने, ठीक आहे, आता एक गुणांची परीक्षा आहे, काही गुणांची परीक्षा आहे, त्या गुणांच्या परीक्षामध्ये त्याला 35% मिळाले आणि तो 15 गुणांनी काय झाला, नापास झाला। त्याच परीक्षेत दिनूला 26% गुण मिळाल्याने, त्याच परीक्षेमध्ये दिनू नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याला 26% मिळाल्याने तो 51 गुणांनी नापास झाला। ठीक आहे, तर एकूण किती मार्काची किंवा परीक्षा एकूण किती गुणाची होती असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो। तुम्ही जर याला ट्रिकच्या माध्यमातून जर सॉल्व करतो म्हटलं तर 5 ते 10 सेकंदात याचं उत्तर निघत आहे। बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण यावर परीक्षेमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघणार आहोत, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला शेकडेवारीवरील हा जो प्रकार आहे हा लक्षात येईल। ठीक आहे, आता बघा, दोन व्यक्ती आहे इथे, रघु आणि दुसरा आहे दिनू। दोन व्यक्ती आहे, रघु आणि दिनू। मी तुम्हाला सुरुवातीला या प्रश्नाला याचं स्पष्टीकरण देणार आहोत, त्याच्यानंतर याला ट्रिकच्या माध्यमातून किंवा अतिशय फास्ट रीतीने कसं सॉल्व केलं जाते ते सुद्धा सांगणार आहोत। ठीक आहे, तर सुरुवातीला प्रश्न समजून घ्या मित्रांनो। रघु नावाचा व्यक्ती आहे, रघु नावाच्या व्यक्तीला 35% गुण मिळाले। ठीक आहे, त्याला 35% गुण मिळाले आणि तो नापास किती मार्कांनी झाला, 15 गुणांनी नापास झाला। ठीक आहे, आणि त्याच परीक्षेत दिनूने 26% घेतले, दिनूला 26% मिळाले आणि तो 51 गुणांनी काय झाला आहे, नापास झाला आहे। ठीक आहे, आता या परीक्षेमध्ये किंवा या प्रश्नामध्ये दोन व्यक्ती दिले आहे आणि दोनही व्यक्ती नापास झालेले आहे। ठीक आहे, दोनही व्यक्ती कशा इथे नापास झालेले आहे। पण जेव्हा दोनही व्यक्ती नापास झालेले असतात तेव्हा तुम्हाला काय करायचं असते, तुम्हाला टक्क्यांचा फरक, येथे टक्क्यांचा फरक आणि येथे गुणांचा फरक, गुणांचा फरक गुणिले 100 या सूत्राचा वापर करून तुम्हाला या उदाहरणाला सॉल्व करायचं आहे। बघा, गुणांचा फरक किती आहे, गुणांचा फरक आहे 51 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे, 36चा फरक आहे। ठीक आहे, फरक म्हणजे वजाबाकी, 51 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे, 36चा फरक आहे। आणि टक्क्यांमध्ये कितीचा फरक आहे, टक्क्यांमध्ये 35 मधून 26 गेल्यास कितीचा फरक आहे मित्रा, 9चा फरक आहे। ठीक आहे, टक्क्यांचा फरक किती, हे आहे गुण, हे आहे गुण आणि हे आहे टक्के। टक्क्यांचा फरक आहे 9चा आणि गुणांचा फरक आहे 36चा, गुणिले 100। 9 चोक 36 म्हणजे 4 गुणिले 100 400। म्हणजेच मित्रांनो ती परीक्षा 400 गुणाची होती, पर्याय क्रमांक 1। अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे। आता हे झालं याचं स्पष्टीकरण। तुम्हाला याला सॉल्व करायचं असेल तर बघा, हे एवढं लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे। सरळ सरळ तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, गुणांचा फरक भागिले टक्क्यांचा फरक गुणिले 100। ठीक आहे, गुणांचा फरक किती आहे, 51 मधून
किती गेले 51 मधून 15 गेल्यास किती येतात 36. गुणांचा फरक आहे 36. ठीक आहे, गुणांचा फरक 36 भागिले टक्क्यांमधील फरक आहे 9 गुणिले 100. 9 चोक 36, 4 गुणिले 100 म्हणजे 400. पर्याय क्रमांक 1. ही झाली मित्रांनो याची फास्ट ट्रिक. 5 ते 10 सेकंदात याचं उत्तर निघत आहे. ठीक आहे, तर हा होता आपला प्रश्न क्रमांक 1. आता याच रीतीने आपण पुढील प्रश्न फास्ट रीतीने सोडवणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 2 बघा. अतिशय फास्ट रीतीने आपण याला सॉल्व करणार आहोत. प्रश्न काय म्हणतो, रमाला एका परीक्षेत 30% गुण मिळाल्याने ती 26 गुणांनी नापास झाली. ठीक आहे, रमाला एका परीक्षेमध्ये 30% मिळाल्याने ती 26 गुणांनी काय झाली आहे, नापास झाली आहे. आणि त्याच परीक्षेमध्ये राधाला 22% गुण मिळाल्याने 50 गुणांनी काय झाली आहे, ती नापास झाली आहे. तर अशा रीतीने परीक्षा एकूण किती गुणांची होती हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे बघा प्रश्नामध्ये, राधाला एका परीक्षेत 30% गुण मिळाल्याने ती 26 गुणांनी काय झाली आहे, नापास झाली आहे. मग इथे बघा 30% आणि 22% असे 2% दिले आहे. इथे रमाचे टक्के दिले आहे 30 आणि राधाचे टक्के दिले आहे 22. 30 आणि 22 यामध्ये कितीचा फरक आहे, 30 आणि 22मध्ये 8चा फरक आहे. ठीक आहे, म्हणजे टक्क्यांचा फरक लिहायचा तुम्हाला खाली छेदामध्ये आणि गुणांचा फरक 26 आणि 50 यामध्ये कितीचा फरक आहे, 24चा फरक आहे. मग गुणांचा फरक लिहायचा तुम्हाला अंशाच्या ठिकाणी आणि गुणेला करायचा आहे 100. 8 त्रिक 24 आणि 3 गुणेला 100 म्हणजे 300 गुणाची परीक्षा होती. पर्याय क्रमांक 2. बघा मित्रांनो किती सोप्या तऱ्हेनं याचं उत्तर निघत आहे. 300 गुणांची पेपर होता, 300 गुणांची काय होती, परीक्षा होती. तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 2. आता अशाच प्रकारचा आपण प्रश्न क्रमांक 3 बघूया. पण तिथे तुम्हाला फरक, गुणांचा फरक न काढता तुम्हाला गुणांची बेरीज करावी लागेल. बघा प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, किशोरला एका परीक्षेत 25% गुण मिळाले व तो 35 मार्काने नापास झाला. ठीक आहे, किशोरला 25% गुण मिळाले. ठीक आहे, त्याला 25% गुण मिळाले आणि तो 35 मार्काने काय झाला आहे, नापास झाला आहे. आणि त्याच परीक्षेमध्ये शिरीष नावाचा व्यक्ती आहे, त्याला 32% गुण मिळाले व तो पास होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांपेक्षा 14 गुण काय आहे, जास्त मिळाले आहे. तर परीक्षा एकूण किती मार्काची होती, असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा 2 व्यक्ती आहे. 2 व्यक्तीपैकी एक व्यक्ती पास झालेला आहे, दुसरा व्यक्ती नापास झालेला आहे. जेव्हा दोनही व्यक्ती नापास होतात तेव्हा गुणांची करायची असते तुम्हाला वजाबाकी. लक्षात ठेवा मित्रांनो, गुणांची करायची असते वजाबाकी. पण येथे एक विद्यार्थी पास झालेला आहे, दुसरा विद्यार्थी नापास झालेला आहे. म्हणजे एक नापास एक पास जर असेल तर तुम्हाला करावं लागेल त्यांच्या गुणांची बेरीज. हे नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे, तर बघा काय म्हणणं आहे, येथे आपण गुणांची बेरीज भागेला टक्क्यामधील फरक गुणिले 100 या सूत्राचा वापर करून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. मग गुणांची बेरीज म्हणजे गुण किती आहे मित्रा, 35 आणि 14. एकाने घेतले 35 गुण, दुसऱ्याने घेतले 14 गुण. दोघांची बेरीज म्हणजेच किती, दोघांची बेरीज केल्यास 35 अधिक 14 म्हणजे किती होतात, 49. 35 अधिक 14 भागिला टक्क्यांचा फरक. टक्के म्हणजे एकाचे टक्के आहे 25 आणि दुसऱ्याचे टक्के आहे 32. दोघांचा फरक किती, 7चा आहे आणि गुणिले 100.
35 अधिक 14 म्हणजे 49 भागिले 7 गुणिले 100. 7 7 49, 7 गुणिले 100 म्हणजे 700. म्हणजेच एकूण परीक्षा 700 गुणांची आहे. पर्याय क्रमांक 3. नेहमी लक्षात ठेवा, दोनही विद्यार्थी नापास झाले. इथे बघा आपण बेरीज केली आहे. दोनही विद्यार्थी नापास झाले तर वजाबाकी करा, आणि एक विद्यार्थी पास झाला आहे, एक विद्यार्थी नापास झाला आहे, तर काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला शॉर्टमध्ये जर सॉल्व करायचं असेल तर 35 अधिक 14 49 भागिले टक्क्यांचा फरक 7 गुणिले 100. 7 7 49, 7 गुणिले 100 म्हणजे 700 गुणांचा पेपर. पर्याय क्रमांक 3. तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक 3. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. एका परीक्षेत सचिनला 32% गुण मिळाले व तो 35 गुणांनी नापास झाला. ठीक आहे, एका परीक्षेत 32% मिळाले आणि 35 मार्काने काय झाला आहे, गुणांनी नापास झाला आहे. त्याच परीक्षेत कपिलला 25% गुण मिळाले, 25% गुण मिळाले आणि 56 गुणांनी नापास झाला. 56 गुणांनी काय झाला आहे, नापास झालेला आहे. जेव्हा दोघेही जण नापास झाले, इथे दोघेही व्यक्ती कशी आहे, नापास झाले आहे. मग गुणांचा फरक 56 आणि 35 मध्ये कितीचा फरक आहे, 21चा फरक आहे. भागेला टक्क्यांचा फरक कितीचा आहे, 7चा आहे. ठीक आहे, 32 वजा 25 7चा फरक गुणिले करा 100 म्हणजे 7 त्रिक 21, 3 गुणिले 100 300 गुणांचा पेपर. पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. एका परीक्षेत दिनकरला 30% गुण मिळाले व तो 30 गुणांनी नापास झाला. ठीक आहे, एका परीक्षेमध्ये 30% मिळाले व 20 गुणाने नापास झाला. ठीक आहे, आणि दुसरा व्यक्ती किशोर 36 गुण मिळाले व त्यास पास होण्यापेक्षा आवश्यक गुणांपेक्षा 16 गुणांनी जास्त मिळाले. ठीक आहे, किशोर नावाचा व्यक्ती आहे, त्या किशोर नावाच्या व्यक्तीला 36% गुण मिळाले व त्याला पास होण्यासाठी आवश्यक गुणांपेक्षा 16 गुण जास्त मिळाले. म्हणजे हा काय झाला आहे, पास झाला आहे. 16 गुणांनी पास झालेला आहे. म्हणजेच पास होण्यासाठी जेवढे काही लागतात मार्क त्याच्यापेक्षा 16 मार्क याला काय आहे, जास्त आहे. ठीक आहे, तर किशोरला किती मिळाले आहे, 36% मिळाले आहे. दोन व्यक्ती आहे, एका व्यक्तीला 30% मिळाले आणि 20 मार्काने नापास झाला. एका व्यक्तीला 36% मिळाले आणि 16 मार्क म्हणजे पास होण्यापेक्षा 16 मार्क काय आहे, जास्त आहे. जेव्हा एक नापास आणि एक पास होतो तेव्हा या गुणांची करायची असते तुम्हाला बेरीज, आणि टक्क्यांचा काय करायचा असतो, फरक. मग गुणांची बेरीज भागेला टक्क्यांचा फरक गुणिले 100. 6 6 36 म्हणजेच 600 मार्काचा पेपर आहे. पर्याय क्रमांक 4. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवरील काही महत्त्वाचा प्रकार बघितला. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.